नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मागील वर्षी झालेला पेपरचा सराव वर्धा जिल्हा स्पेशल जी के. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 25 प्रश्न मिळतील. तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंदाचा कालावधी असेल उत्तर देण्यासाठी. चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या संघाने एकपेक्षा जास्त वेळा T20 विश्वचषक जिंकलेला आहे? पर्याय क्रमांक 3, इंग्लंड. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? पर्याय क्रमांक 3, सुधा सौनिक. प्रश्न क्रमांक तिसरा, T20 विश्वचषक 2024 मध्ये मालिकेवरील पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय क्रमांक तिसरा, जसप्रीत बुमराह. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थानकास काय म्हटले आहे? उत्तर देण्यासाठी 5 सेकंदाचा कालावधी असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विजयघाट. या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. पर्याय क्रमांक 4, रश्मी शुक्ला. प्रश्न क्रमांक 6, कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? पर्याय क्रमांक 2, प्रबोधन. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान झाली नव्हती? पर्याय क्रमांक 4, गुलझारीलाल नंदा. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता? पर्याय क्रमांक 4, कान्होजी जेठे. प्रश्न क्रमांक 10, 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली आहे? पर्याय क्रमांक 2, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. प्रश्न क्रमांक 11, सैनिकी प्रशिक्षण देणारे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात कुठे आहे? पर्याय क्रमांक 3, दापोली, पुणे. प्रश्न क्रमांक 12, भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी सागरी सेतू कोणत्या ठिकाणी जोडला? पर्याय क्रमांक 3, शिवंडी हाबा शेवा. प्रश्न क्रमांक 13, इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्यास आर्थिक निशाचराचा सिद्धांत कोणी मांडला? पर्याय क्रमांक 3, दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 14, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात नाही म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगणीच्या पदरात सोडून दिली? पर्याय क्रमांक 1, प्रश्न, दरवर्षी
हा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो? पर्याय क्रमांक 3 21 जून. प्रश्न क्रमांक 16 वर्धा जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागू आहे? पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न क्रमांक 17 सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत? पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 18 पोलाद तयार करण्यासाठी ... या खनिजाचा उपयोग केला जातो? पर्याय क्रमांक 2 मॅंगनीज. प्रश्न क्रमांक 19 भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? पर्याय क्रमांक 1 25 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 20 कोणता तापमान मोजण्याचा एकक नाही? पर्याय क्रमांक 3 वॅट. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या पक्षास राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता मिळाली नाही? पर्याय क्रमांक 4 वरील पैकी कोणताही नाही. प्रश्न क्रमांक 22 जेव्हा द्रव्याचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रव्य हे काय असते? पर्याय क्रमांक 3 उदासीन असते. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणत्या वायू बाहेर पडला? पर्याय क्रमांक 3 मिथाइल आयसोसायनाइड. प्रश्न क्रमांक 24 धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा होतो या गुणधर्माला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 2 वर्धनीयता. शेवटचा प्रश्न कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही? पर्याय क्रमांक 3 विजयालक्ष्मी पंडित. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो आजचे 25 प्रश्न. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असाच नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.